नमस्कार मित्रांनो, आज आपला 60 डे चॅलेंजचा डे 9 असणार आहे। आज आपण आपल्या रेग्युलर टाईमला 5:30 वाजता उठून गरम पाणी पिऊन आपण ग्राउंडवरती आलेलो आहोत। ग्राउंडवरती आज आपला वर्कआउट असणार आहे स्प्रिंटा। मंगळवारी आपल्या स्प्रिंटा घेतो आपण। मंगळवारीच्या स्प्रिंटामध्ये आज आपल्या 400च्या 2, 600च्या 2, 800च्या 2 आणि 200च्या 2 असे स्प्रिंट असणार आहेत। त्याच्यानंतर आपण 100च्या स्टार्ट घेणार आहोत आणि 1-2 स्टार्ट घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला वॉर्मअप होईल। त्याच्यानंतर रेग्युलर टाईमला आपल्या घरी जाऊन आपण डाएट घेणार आहोत। स्प्रिंटा मारून झालेले आहेत। स्प्रिंटा मारून आपण बॉडीची स्ट्रेचिंग प्रॉपर स्ट्रेचिंग करून घेतलेली आहे आणि स्ट्रेचिंग करून झाल्याच्या नंतर आता आपण आवरून जाणार आहोत। आता आपला जे जे स्प्रिंटा झालेले आहेत त्या स्प्रिंटामध्ये आपण 200, 400च्या 2, 600च्या 2 आणि 800च्या 2 आणि 200च्या 2 असे स्प्रिंटा घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता 800चे जे स्प्रिंटा मारलेले आहेत ते कंटिन्यू पहिले 800च्या 2 घेतल्या। 800च्या स्प्रिंटाचा टायमिंग आपला 2:50 ते 3च्या रेंजमध्ये आला पाहिजे। ह्या स्टेपिंगनं आपण मारलेलं आहे। जे नवीन विद्यार्थी असेल ते 3:10 त्याच्यापेक्षा जास्त जाऊ देऊ नका। जर त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर आपला 1600ला टायमिंग जास्त आहे। स्प्रिंटा मारायच्या म्हणल्यानंतर थोडा स्पीडमध्येच मारल्या पाहिजे। त्या 2:50 ते 3मध्ये आपण सध्या तरी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी मारू शकता आणि ज्यांचं जरा जुनं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी 2:40 ते 2:50, 2:40, 2:45, 2:30, 2:35 ह्या रेंजमध्ये मारल्या पाहिजे। त्याच्यानंतर 800च्या झाल्यानंतर आपण 600च्या स्प्रिंटा मारल्या होत्या। 600च्या स्प्रिंटाचा टायमिंग आपला होता 1:40च्या रेंजमध्ये होता, 1:50च्या रेंजमध्ये होता। 1:50 ते 2च्या रेंजमध्ये आपण 600 मीटर मारलं पाहिजे। त्याच्यानंतर येतो आपला 400चा इव्हेंट। 400च्या स्प्रिंट आपण एकदम टॉपमध्ये मारलं पाहिजे। 400च्या स्प्रिंटासाठी आपला टायमिंग असणार आहे 1:20, 1:30, 1:25 असा। जे नवीन असतील ते विद्यार्थी त्यांनी 1:30 ते 1:40मध्ये मारलं तर ठीक आहे, पण जे जुने विद्यार्थी असतील त्यांनी 1:10, 1:15, 1:20 ह्या स्पीडमध्ये आपण 2 राऊंड मारले पाहिजे। त्याच्यानंतर आपण 100ची एक स्टाईड घेतली होती आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मली 100ची स्टार्ट घेतली होती। एवढं करून आज आपण आपला प्रॉपर वर्कआउट झालेला आहे। आता संध्याकाळी आपण उरलेला वर्कआउट आपण संध्याकाळी घेणार आहोत। संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये आपलं थोडं कमी असेल। आज स्प्रिंटा झालेले आहेत, हार्ड वर्कआउट सकाळी झालेलं आहे, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये थोडासा लूज वर्कआउट असणार। तर आपण आता आपलं आवरून रूमवरती जाऊन सगळं आवरून लायब्ररीत जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता रूमवरती आलेलो आहोत। आज आपण संध्याकाळचा व्हिडिओ ग्राउंडवरती काढलेला नाही, तिथं आपल्याला थोडा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं आपण रूमवरती येऊन आज शूट केलेला आहे। आज आपण संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये घेतलं होतं स्लो रनिंगमध्ये 2 राऊंड घेतले आणि त्याच्यानंतर आपला आज लेग वर्कआउट होता। आज लोअर बॉडीचा वर्कआउट होता। आपण आज लेग वर्कआउटचे एक 10-12 सेट घेतलेले आहेत, त्यानं आपले लेग मजबूत होतात। त्याचा आपल्याला 1600 मीटर आणि 100 मीटरसाठी भरपूर फायदा होतो मित्रांनो। 1600 मीटर वाढण्यासाठी पूर्ण पायात ताकद लागते आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला ह्या लेगचा वर्कआउट करणं गरजेचं असतं। आठवड्यातून 1-2-3 वेळेस आपला लेगचा वर्कआउट झाला पाहिजे, प्रॉपर लेग आपले तयार झाले पाहिजेत। त्याच्यासाठी 100 मीटर आणि 1600 मीटरसाठी आपण लेगचा वर्कआउट आज घेतलेला आहे। ते केल्याच्या नंतर आपण प्रॉपर स्ट्रेचिंग करून घेतलेलं आहे। जर लेगचा वर्कआउट जर घेत असाल आपण तर स्ट्रेचिंगवर भरपूर ध्यान दिलं पाहिजे मित्रांनो, कारण की लेग झाल्यानंतर स्ट्रेच करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपण स्ट्रेच करून घेतला आणि त्याच्यानंतर आपण सगळं आवरून आपलं आता रूमवरती आलेलो आहोत। रूमवरती आपण फ्रेश वगैरे होऊन सगळं आता जेवायला जाणार आहोत। जेवण करून आपण एक अर्धा-1 तास जो भेटेल त्याच्यासाठी आपण लायब्ररीमध्ये जाऊन थोडाफार अभ्यास करून मग रूमवरती येऊन झोपणार आहोत। आपल्या रेग्युलरच्या टाईमला 10:30 ते 11च्या आसपास आपण येऊन रूमवरती झोपणार आहोत आणि उद्या उठून आपलं नेहमीच्या शेड्यूलप्रमाणे आपण वर्कआउटला जाणार आहोत। धन्यवाद।